मरीदेवी धेरड या संघासाठी प्रतिनिधित्व करतोय. 10-11 प्लेयर्सचा फरकाने सामना आपण पाहिला. तर विरांगण क्रमांक 3 वरती म्हणजे ऋत्विक पाटीलचा संघ आदितोष करतोय. जेथे 13-3 म्हणजे 10 गुणांनी आघाडीवरती आहे तो मरीदेवी धेरड विरांगण क्रमांक 3 वरती. तर 2 वरती प्रेक्षक बघा, 2 वरती प्रेक्षकांनी तुरुंग भरलेला आहे. अगदी गर्दी करून ठेवलेली आहे. विरांगण क्रमांक 2 वरती जेथे बालवंत कासू आता पेठ तालुक्यामधला संघ त्यांच्या विरुद्ध मिळलाय कर्जत तालुक्यामधला ज्याने 2024 ची फायनल रायगड जिल्ह्याची मारली जीवन गाठीमध्ये तो म्हणजेच मिडलाईन कर्जत. सामना जर आपण पाहिला मिडलाईन कर्जत विरुद्ध बालवंत कासू हा सामना 2 वर्षी सुरू आहे. अशा फरकाने सामना आपण बघतोय. जेथे कासू संघ गुणांचं खातं बोलायचं आहे परंतु मिडलाईन कर्जत या संघाने 2 गुणांनी आपलं खातं खोललेलं आहे. 2-0 अशा फरकाने इथे मात्र 1 गुणाची कमाई केली तर कासू संघाने सहाचा फरक शहापूर विरुद्ध पाटेश्वर यांच्यामधला हा मॅच 4च्या डिफेन्समध्ये रेड करतोय. आता पाटेश्वरचा रेडर 4च्या डिफेन्समध्ये झाली आहे आणि आता अति संयमी रेड 13-6 अशा फरकाने 7 गुणांनी आघाडीवरती पहिला हाफ संपलेला आहे. आणि पहिल्या हाफ नंतर 13-6 म्हणजे 7 गुणांच्या आघाडीवरती आपण पाहिला तर पाटणेश्वर हा संघ आपण बघतोय. शिवशंभू पाटणेश्वर विरुद्ध गजानन शहापूर ही लढत विरांगण क्रमांक 1 वरती पहिल्या हाफमध्ये संपलेली आहे. पहिला हाफ संपलाय 13-6 अशा फरकाने मॅच विरांगण क्रमांक 1 वरती सुरू आहे. त्याच ठिकाणी पुढील सामना असेल. आता जय बजरंग बेरी विरुद्ध नवयुवक खिडकी या दोन्ही संघांनी दुसरा पुकार आहे. आपण जय ट्रॅकचा आहे. जय बजरंग बेरी विरुद्ध नवयुवक खिडकी आपण विरांगण क्रमांक 1 साठी दुसरा पुकार आहे. आपण जय ट्रॅकचा आहे. 2 ओव्हरचा सामना आपण पाहतोय. जेथे कर्जत 5 आणि कासू 1 गुणांवरती आहे. कासूच्या प्रांगणाकडे 3 डिफेंडर्स रेडवरती कर्जत संघाचा रायडर राईट टू लेफ्ट रेड करतोय. कोर्ट नंबर 2 टीमचा डिफेन्स सुपर टॅकलचा मोका रिक्त हाताने फरकलाय. खाली हात फरकतोय. त्याला प्रतिउत्तर पुन्हा एकदा कासूचा रेडर इथे मात्र कर्जत संघाचा रायडर गुणांची कमाई करून जातो. ऑल आउट दिलेला आहे. 10-1 अशा प्रकारे सामना कर्जत संघाकडे आपण बघतोय. रायगड जिल्ह्याची 2024 ची फायनल याच वर्षी ज्या संघाने मारली तो म्हणजे मिडलाईन कर्जत. पहिल्या हाफमध्ये 10-1 अशा फरकाने आघाडीवरती आहे. ऑल आउट दिलेला आहे. अर्थात तिथे ऑल आउट बाळवंत कासू या संघावरती ऑल आउट दिलेला आपण पाहतोय. विरांगण क्रमांक 3 कडे आपण जाणार आहोत. विरांगण क्रमांक 3 वरती 16-3 अशा फरकाने आहे. जेथे मरीदेवी धेरड हा संघ आपण पाहिला तर आघाडीवरती आहे. 16-3 म्हणजे 13 गुणांच्या आघाडीवरती मरीदेवी धेरड हा एक चांगला आघाडी प्राप्त होतोय. मरीदेवी धेरड ऋत्विक पाटीलचा संघ
या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आदरणीय प्रयाग चेरकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. अर्थात माजी सदस्य ग्रामपंचायत वरंडे यांचा यथोचित सन्मान केला जातोय. मी सतीश आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी आदरणीय प्रयाग चेरकर यांना सन्मानित करायचा आहे. प्रयाग चेरकर आपण या पुढे माजी सदस्य ग्रामपंचायत वरंडे प्रयाग चेरकर. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सर्वेश घरत यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. अर्थात सामाजिक कार्यकर्ते वरंडे सर्वेश घरत आणि सर्वेश घरत यांना सन्मानित करण्यासाठी नितेश अक्कमकर यांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते सर्वेश घरत यांना देखील सन्मानित करायचं आहे. तर सर्वेश पाटील यांचा या ठिकाणी सन्मान केला जातो. सामाजिक कार्यकर्ते वरंडे नितेश अक्कमकर यांच्या शुभ हस्ते त्यानंतर आदरणीय भूषण साळवी अर्थातच जाणेरा पंकजोशी कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष आहेत आदरणीय भूषण साळवी त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला आहे. मी विजय ठाकूर आपल्याला विनंती करणार आहे आपल्या या ठिकाणी भूषण साळवी यांना देखील सन्मानित करायचं आहे. खेळाडू क्रमांक 1 वरती मला वाटतं रिव्ह्यू आहे. 19-7 अशा फरकाने मॅच खेळाडू क्रमांक 1 वरती सुरू आहे. रिव्ह्यू घेतलेला आहे त्या ठिकाणी. अर्थात तो रिव्ह्यू असेल शिवशंभू पाटणेश्वर संघाचा रिव्ह्यू आहे. 19 गुण आहेत ते शिवशंभू पाटणेश्वर आणि 7 गुणांवरती शहापूर संघ आपण बघतोय. बॅकफुटवरती जरूर आहे. सेकंड हाफमध्ये शहापूर हा संघ बॅकफुटवरती पाहायला मिळतो. या ठिकाणी अजून एक सत्कार सन्मान सोहळा केला जाणार आहे. अर्थात साई गुलाम आणि साई गंगावली यांच्या वतीने व्यासपीठावर उपस्थित मयूर म्हात्रे यांचा या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. मी आदरणीय रवींद्रजी म्हात्रे आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते मयूर म्हात्रे यांना सन्मानित करायचं आहे. मित्रांनो मयूर म्हात्रे याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. खऱ्या अर्थानं या क्रीडा प्रकारातील शरीर सौष्ठव या क्रीडा प्रकारामध्ये अनेक ठिकाणी अव्वल आलेला अर्थात रायगड श्री आहे, अलिबाग श्री आहे अशा विविध ठिकाणी शरीर सौष्ठव स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं मान करण्यात असलेला हा मित्र आहे अर्थात मयूर म्हात्रे. म्हात्रे फिटनेस स्वामी जिमचे मालक म्हणून त्या ठिकाणी कार्यशील आहे. तसेच महाराष्ट्र श्री 60 इंचीमध्ये प्रथम क्रमांक आलेला खेळाडू आहे. जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत आपल्या अर्थात मयूर म्हात्रेसाठी. विविध क्षेत्रामध्ये आणि विविध ठिकाणी या ठिकाणी क्रमांक आलेला मयूर म्हात्रे त्यांना आपलं सहर्ष आणि हार्दिक स्वागत. बागदंडा आदरणीय ज्ञानेश्वर पाटील विनंती असेल आपण व्यासपीठावर थांबायचं आहे. ज्ञानेश्वर पाटील बागदंडा येथील ज्ञानेश्वर पाटील आपण स्टेजवर यायचं आहे. पुढील सामना आम्ही दिलेला आहे.
जे बजरंग बेली वर्सेस नवयुग खिडकी आपण या ठिकाणी एंट्री गेट मध्ये येऊन थांबायचं आहे. बजरंग बेली वर्सेस नवयुग खिडकी चला बजरंग बेली नवयुग खिडकी आपण लाईनअप मध्ये देखताय. बजरंग बेली नवयुग खिडकी जबरदस्त डिफेन्स. रोहित मध्ये विनंती असेल आपल्या शुभस्ते सुपर रेड कमबॅक केलं या ठिकाणी शहापूर संघाने 19-11 असा गोलफलक जे ते शहापूर संघ पूर्णपणे बॅकफुटवर गेले. सेकंड हाफमध्ये पेंटिंग झाला आहे आणि बॅकफुटला 11-19 अशा प्रकारे मागच्या फिरवला या सुपर रेडने. मयुरेश शिर्के नाव आहे का? मयुरेश शिर्के आपली फॅमिली आहे ती व्यासपीठाच्या पाठीमागे आपली वाट बघतोय. मयुरेश शिर्के आपल्याला जर आवाज पोहोचला असेल तर आपल्याला व्यासपीठाच्या पाठीमागे जायचं आहे. मी आदरणीय दिलीप शेठ होईल विनंती करतो आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. छोटं शेठ विनंती असेल आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. तिथे मैदान क्रमांक 2 आणि 3 च्या मध्ये गर्दी करू नका प्लीज. कॅमेऱ्याच्या बाजूला देखील खूप गर्दी झाली आहे. सामना रंगतदारा दिशेला बोललेला आपण बघतोय. लागत क्रमांक 1 वरती शिवशंभू पाटलेश्वर विरुद्ध गजानन शहापूर हा सामना एकतर्फी होईल असं वाटत होती चिन्ह. पण एका सुपर रेटने सामन्यामध्ये थोडंसं मदत केलेलं आहे. 8 गोली जरी पिछाडीवरती असला शहापूर संघ परंतु त्याला आपण बघतोय की पाटलेश्वरच्या कोर्टवरती 3 डिफेंडर्स आहेत आणि आघाडीचा रायडर पुन्हा एकदा रेडवरती सुपर रेड ज्या खेळाडूंनी केली होती आपल्या संघाला कमबॅक केलंय. गेम चेंजर रेड केली होती आणि तोच रेडर पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसऱ्या रेडवरती पॉईंटची कमाई करतोय. ऑलआउटच्या नामुष्किलीवरती आता पाटलेश्वर हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. आपल्या संघाला मी आदरणीय दिलीप शेठ होईल विनंती करतो आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. छोटं शेठ विनंती आहे आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. अगदी डीपमध्ये पुढची भाग्यपत्रिका आपल्याला तयार करायची आहे. कारण प्रत्येक फेरी या ठिकाणी आपण चिठ्ठी पद्धतीने काढणार आहोत. जबरदस्त मॅच 20-12 8 गुणांचा अजून सुद्धा लीड परंतु टीमचं डिफेन्स सुपर टॅकलचा मोठा सुपर टॅकल झाला. पटकन झाली डिफेन्स झालं तर 2 गुण जरूर येतील. आणखी आघाडी मारू शकतोय परंतु त्या खेळाला 1 गुणाची कारवाई केलेली आहे. सामना अगदी रंगतदार स्थितीमध्ये 13-12-20 अशा फरकाने क्रमांक 3 आणि 2 वरती आपण जर लढत पाहिली तर कर्जत 20 आणि कापूर 1 गुणांकडे आहे. कर्जत संघाने 19 गुणांचा लीड घेतलेला आहे. अत्यंत जबरदस्त कामगिरी कर्जत संघाची आपण बघतो. तर या ठिकाणी आपण 2 वरती पाहिला तर त्या ठिकाणी वरीदेवी धीरण हा संघ आघाडीमध्ये आहे. साहिल सिंग आपला बंधू आपली गेटवरती वाट बघतोय. आपण तिकडे जायचं आहे. साहिल शिगम आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल आपण गेटपाशी जायचं आहे. आपला बंधू आपली वाट बघतोय. हॅलो मित्रांनो काही क्रीडामंडळ काही महिला मंडळ आयोजित आगामी छोटा शेट संकल्पित थोडं दिव्य अशा कबड्डी स्पर्धा आजचा अंतिम दिवस आहे. अंतिम दिवशी आपण रायगड जिल्हा प्रौढ गटाच्या मात्र अशा प्रॅक्टिस संघांच्या लढतीमध्ये पहिल्या फेरीचे सामने जवळजवळ संपत आलेले आहेत आणि पहिल्या फेरीचे सामने संपण्यापूर्वी दुसऱ्या फेरीचा भाग्यपत्रिकेचा
बघतोय. माझ्यासोबत या दोन छोट्या मुली आहेत. नाव काय? नेत्रासाठी टाळा करा. आणि मित्तीसाठी पण एकदा जोरादार टाळ्या करा. कारण या दोन छोट्या मुलींच्या हाताने दुसऱ्या फेरीची भाग्यपत्रिका आपण या ठिकाणी बनवणार आहोत. दुसऱ्या फेरीसाठी पात्र संघ मी या ठिकाणी वापरून पांडवादेवी रायवाडी, वादळ स्पोर्ट्स खारीकवाडा, चौंडेश्वरी कटपुरे, नवकिरण भेटकर, गणेश क्लब उरण, ज्ञानेश्वर कोळवे आणि उरलेले 4 संघ किंवा 4 पहिल्या फेरीचे सामने चालू आहेत. पहिल्या फेरीची एक मॅच होणं बाकी आहे. म्हणून त्या 4 चिठ्ठ्या ज्या आहेत त्या आपण अशा पद्धतीने टाकल्या आहेत. गजानन सावंत किंवा शिवशंभू पाटणेकर, बाळगंध कासू किंवा मिडलाईन कर्जत, श्री विठ्ठल कोपरपाडा किंवा मलेदेवी धेरण आणि जय बजरंग अशा 4 चिठ्ठ्या आपण टाकल्या. चालू होतोय. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना भेटायचा नाही तर शिवाई बांधण विरुद्ध नवकिरण भेटकर. मैदान क्रमांक 1 साठी दोन्ही संघांना पहिला पुकार आहे. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना शिवाई बांधण विरुद्ध नवकिरण भेटकर. आपण त्वरित वॉर्मिंग अप साठी निघायचं आहे. शिवाई बांधण विरुद्ध नवकिरण भेटकर. फर्स्ट कॉल फॉर यू गाइस. दुसरी मॅच आता ह्या दोन्ही मॅचेस चालू आहेत. चिठ्ठी आल्या मित्रांनो. जय बजरंग बेली किंवा नवनाथ खिडकी हा सामना अजून होणार आहे. हा सामना शेवटचा लिहा. क्रमांक 8 विरुद्ध श्री विठ्ठल कोपरपाडा किंवा मलेदेवी धेरण. 4 संघांमधला जे दोन संघ पात्र होतील ते दुसऱ्या फेरीचा शेवटचा सामना खेळतील. दुसऱ्या फेरीचा पुढील सामना आपण पाहूया. मैदान क्रमांक 2 साठी पहिला पुकार आहे. मातृछाया कुर्डूस विरुद्ध वादळ स्पोर्ट्स खारीकवाडा. हाय व्होल्टेज मॅच आहे मित्रांनो. वादळ स्पोर्ट्स खारीकवाडा विरुद्ध मातृछाया कुर्डूस. दोन्ही संघांनी त्वरित वॉर्मिंग अप साठी निघायचं आहे. पहिला पुकार आहे मैदान क्रमांक 2 साठी वादळ स्पोर्ट्स खारीकवाडा विरुद्ध मातृछाया कुर्डूस. पुढील मॅच आहे गणेश क्लब उरण विरुद्ध नवजीवन पेसारे. गणेश क्लब उरण विरुद्ध नवजीवन पेसारे. पुढील मॅच आहे मित्रांनो ओंकार वेशवी विरुद्ध बाळगंध कासू किंवा मिडलाईन कर्जत. या दोन संघांमध्ये जो संघ विजय होईल तो ओंकार वेशवी या संघाच्या विरुद्ध मैदानात उभा राहणार आहे. बाळगंध कासू किंवा मिडलाईन कर्जत विरुद्ध ओंकार वेशवी. पुढील मॅच आहे पांडवादेवी रायवाडी विरुद्ध गजानन सावंत किंवा शिवशंभू पाटणेकर. म्हणजे मैदान क्रमांक 1 वर आपला जो सामना चालू आहे गजानन सावंत विरुद्ध शिवशंभू पाटणेकर. या सामन्यामध्ये जो संघ विजय ठरेल संघ पांडवादेवी रायवाडी या संघाच्या सोबत दुसऱ्या फेरीत खेळेल. पुढील मॅच बजरंग रोहा विरुद्ध ज्ञानेश्वर कोळवे. व्हेरी हाय व्होल्टेज मॅच. बजरंग रोहा राकेश गायकवाड संघ विरुद्ध ज्ञानेश्वर कोळवे.
राहुल कोळीच्या उपस्थितीत आज मजबूत संघ बनवून आला ज्ञानेश्वर कोळी विरुद्ध बजरंग रोहा. शेवटची मॅच सोमेश्वरी कडसुरे विरुद्ध जय हनुमान कुंचेडे. ही लाईक हा मॅच आहे. सोमेश्वरी कडसुरे विरुद्ध जय हनुमान कुंचेडे असा दुसऱ्या फेरीचा भाग्यशाली कार्यक्रम